नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार भिलारे आणि तुम्ही बघता तुमचा आवडता यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे तुषार भिलारे व्लॉग्स। आणि मित्रांनो, जर तुम्ही खवय्ये असाल आणि जर तुम्हाला तांबडा, पांढरा, पिवळा रस्सा खायचा असेल, तुम्हाला चिकन थाळी खायची असेल, तुम्हाला मटण थाळी खायची असेल, तर तुम्हाला एक अत्यंत चांगला पर्याय तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे। आता मी आहे घणसोलीमध्ये। घणसोली स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती हा एक शेतकरी ढाबा लागतो। त्या ढाब्यावर तुम्ही येऊ शकता। अस्सल गावचं मालवणी कोल्हापुरी चिकन तुम्हाला इथे खायला भेटेल। जर तुम्ही खवय्ये असाल, तुम्ही नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करा। आणि आता मी आहे आपल्या ह्या हॉटेलचे ओनर सुमित, बोला सुमित सर आहेत, तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया या हॉटेलबद्दल काही माहिती। सर, किती दिवस झाले तुम्हाला हा व्यवसाय चालू करून? दादा, आम्हाला आता घणसोलीमध्ये जवळपास 4 वर्ष होतील आता या घणसोलीमध्ये। आता इथे आम्हाला ह्या जागेवरती 1 वर्ष होईल, पण आम्ही ह्या घणसोलीमध्ये सेक्टर 5 मनमोहन स्वीटच्या बाजूला तिथे आम्ही 3 वर्ष या बऱ्यापैकी धंदा जमवला होता। आता आम्ही थोडे तिथं आम्हाला छोटी जागा पडत होती, तिथे बऱ्यापैकी आम्हाला 5 टेबल होते। 5 टेबलमुळे आम्हाला तिथं जागा कमी पडायला लागल्यामुळे आता आम्ही इथे मोठी जागा केली आहे। तरी आता तुम्ही बघता इथं आम्हाला इथंही जागा कमी पडायला लागली। खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे साहेब, खूप। आणि आपल्या हॉटेलमध्ये, आपल्या ढाब्यामध्ये किती प्रकारचे आयटम्स आहेत? साहेब, आमच्याकडे टोटल 54 मेनू आहेत। तर चिकन, मटन आम्ही नॉनव्हेजसाठी फेमस आहे। कोल्हापुरी तांबडा पांढरा रश्श्यासाठी आम्ही खूप फेमस आहे। आपल्याकडे भरपूर लांबून नेरळपासून आपल्याकडे लास्टपर्यंत आत्तापर्यंत आपला लोणावळ्यामधून सगळ्यात लांबून गिरायक आत्तापर्यंत आपल्याकडे लोणावळ्यामधून आलेला आहे। अच्छा, हां। आणि ॲक्च्युली आज खूप गर्दी असल्यामुळे, आज बुधवार पण आहे, त्यामुळे सरांना जास्त वेळ नाही आहे, तरी सरांकडे मी थोडा वेळ काढून त्यांच्याकडून घेतला। सरांना आपण थोडं फ्री करूया आणि आपण बोलूया। धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे हा एक खूप चांगला असा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे खवय्यांसाठी स्पेशली। तर आपण काही जे कस्टमर आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेऊया की त्यांना या ढाब्यावरती येऊन कसं वाटतं, आणि त्यांच्याकडून समजून घेऊया की ह्या ढाब्याची चव कशी आहे। Shetkari Bandhu is just an opportunity for the Ghansoli lovers. I would say even for a new Mumbai lovers and for a old Mumbai lovers. The taste is excellent. I request all of you to come even Shetkari Bandhu, Ghansoli, and just taste it. It's an excellent one. Yeah, fine. Thank you. नव्या मुंबईमध्ये कुठेही जेवण भेटणार नाही असे शेतकरी ढाबा येथे जेवण भेटतं। आणि सर्व जेवण आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत येऊन करावे। एकदा जेवला तर 100 वेळा येणार। यहाँ का टेस्ट बहुत अच्छा है खाने में, एंड स्पेशली यहाँ का चिकन सूखा, चिकन ग्रेवी, अंडा मसाला, रोटी, राइस स्पेशली बहुत शानदार है। वेजिटेरियंस लोगों के लिए दाल, राइस और डिफरेंट प्रकार की सब्जी, पनीर की सीजनेबल सब्जी सब कुछ अवेलेबल है। मित्रांनो, आपली थाळी आता आलेली आहे। आपण बघूया आपल्या थाळीमध्ये काय काय आहे। इथे दिलेला आहे चिकन मसाला, त्याच्यामध्ये आहे अंडा रस्सा, पांढरा रस्सा, पिवळा रस्सा आहे, आणि त्याचबरोबर इकडे आहे तांबडा रस्सा, जो की खूप फेमस आहे इकडे। आणि त्याचबरोबर 2 रोटी भेटतात आपल्याला, आणि इथे आहे कांदा आणि लिंबू। आणि हे झालं की मग आपल्याला एक राईसची एक वेगळी प्लेट येते। सो अशा प्रकारे एक थाळी आहे। सो आपण एक टेस्ट करून बघूया याची टेस्ट कशी येते। तर मी आधी चिकन मसाल्याची टेस्ट बघतो कशी येते। मस्त, थोडंसं स्पायसी आहे, कारण की जी थाळी असते ना ती स्पायसीच असते, आणि स्पायसी खूप लोकांना आवडतं खाण्यासाठी। छान आहे। आता आपण थोडा रस्सा पिऊन बघूया आपण कसा आहे। तांबडा रस्सा पण खूप स्पायसी आहे, पण टेस्टला खूप मस्त लागतं, एकदम खूप स्वादिष्ट आहे। आता आपण टेस्ट करूया पिवळा रस्सा। पिवळा रस्सा आहे ना, जेव्हा आपण चिकन करतो ना, तेव्हा जे आळणी असतं ना, त्या आळणीचा हा रस्सा असतो। तो जास्त स्पायसी नाही आहे, पण खूप छान वाटतं। त्याचबरोबर आता आपण टेस्ट करूया पांढरा रस्सा। पांढरा रस्सा पण खूप छान लागतो आहे। म्हणजे ही थाळीच खूप तशी खूप स्वादिष्ट त्यांनी बनवलेली आहे, आणि ही थाळी खूप फेमस पण आहे।
पांढऱ्या रस्स्यामध्ये जसं की आपण बोलतो ना एक खोबऱ्याचा जो फ्लेवर असतो जे आपण ओलं खोबरं असतो त्या ओलं खोबऱ्याचा याच्यामध्ये चांगला फ्लेवर येतो त्याच्यामुळे जो पांढरा रस्सा तो प्यायला पण खूप छान वाटतं. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला एक अंड्याची करी भेटते. सो अशा प्रकारे ही थाळी आहे. सो आता मी काय करतो तर गर्दी पण खूप आहे आणि ही थाळी आता मी संपवतो आणि थाळी संपल्यावरती की आपण भेटूया परत एकदा. ठीक आहे, थँक्यू. आता मी आहे ना किचनमध्ये आलेलो आहे आणि इथे आपले एक शेफ आहेत त्यांना आपण विचारूया की आता ते कोणता आयटम ट्राय करतात आहे. सो अभी क्या करने वाले हो गए? अभी इससे पहले जो आप लिए थे वो चिकन थाली था और अभी मैं बनाने वाला हूँ चिकन आइनी चिकन सुक्का. उसके बाद मैं बनाऊंगा चिकन आइनी रस्सा. फिर उसके बाद मैं बनाऊंगा चिकन सुक्का. ओके. अभी इसमें से सबसे फेवरेट कौन सा आइटम है जो बाकी लोग खाते हैं हमेशा? फेवरेट ये चिकन ही है अपना और मटन है. मटन. हाँ जी. तो अभी आप क्या ट्राय करने वाले? अभी मैं चिकन आइनी चिकन सुक्का. हां. तर मित्रांनो आता आपण चिकन आळणी सुका मसाला आपण ट्राय करतोय. चिकन आळणी सुका मसाला ना? जी. ठीक आहे, चालेल. मित्रांनो आता आपण बघितलं ते चिकन थाळी होती. चिकन थाळी तर आपली खाऊन झालेली आहे तरी पण आम्ही 1-2 आयटम अजून मागवलेले आहेत. तुम्ही जे बघता माझ्यासमोर हे चिकन आळणी आहे आणि हे आहे चिकन सुका. त्याचबरोबर 2 रोटी मागवलेल्या आहेत. सो आता आपण हे ट्राय करूया. ह्याची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला मी सांगतो. काही काही लोकांना स्पायसी आवडत नसतं तर त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे चिकन आळणी. स्वादिष्ट आहे मित्रांनो. इकडचे सगळ्याच जे डिश आहेत ना खूप स्वादिष्ट आहेत. तुम्ही ते नक्की व्हिजिट करा. आणि काय ना घणसोलीपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही नवी मुंबईकर असाल किंवा तुम्ही मुंबईवरनं येत आहे तर तुम्हाला इथे नक्की भेट देणं गरजेचं आहे. आता मी चिकन आळणी ट्राय केलं होतं. आता आपण चिकन सुका ट्राय करूया. चिकन सुका पण खूप छान लागतं. तो जो फ्लेवर आहे ना मसाल्याचा तो बरोबर चिकनच्या आतमध्ये गेलेला आहे. तर तो फ्लेवरमुळे ना तर चिकन खायला पण खूप छान वाटतं. ठीक आहे चल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तर काय ना मी हा दोन्ही डिश संपवतो. म्हणजे मी तर एकटा संपवत नाही, माझ्यावर टीम असते. मग तुम्हाला जर नक्की हा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या हा यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका हॉटेलला घेऊन भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.